गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सेकंड डे ला आमची सुरुवात झाली आहे कढी आणि कचोरी खाऊन. ये वेलकम टू बाबा कड़ी कचौड़ी। ऐसा स्वाद दिल छू जाए आपका। एक बार खाओगे बार बार आओगे। जी लीजिए बाबा की फेमस कड़ी कचौड़ी। लो सर लो। तर मी ट्राय केली कचोरी आणि आलू की सब्जी. राजस्थान आए और कचोरी नहीं खाया तो क्या खाया. हा बघा आमचा सँडी कसा आणतोय. एकदम मस्त। मी म्हणेल मी आतापर्यंत खाल्लेली बेस्ट कचोरी आहे. कारण की ओरिजिनल कचोरी तुम्हाला राजस्थान मध्येच खायला भेटणार. जसं दाल बाटी चुरमा राजस्थानची स्पेशालिटी आहे तशीच ही कचोरी देखील तितकीच फेवरेबल आहे ते. त्यामुळे इथली या कचोरीची टेस्ट बेस्ट एव्हर आहे. सेकंड आम्ही आलोय राजस्थानची कल्चरल डिश ट्राय करायला म्हणजेच दाल बाटी चुरमा. हे ट्राय करण्यासाठी आम्ही सालासर बालाजीला जात असताना एक स्टॉप घेतला. तिथे आम्ही हे ट्राय करणार आहे. चला बघूया. तुपामध्ये बनवलेली डाळ बाटी खायला भेटणार आहे. ठीक आहे. चुरमा मस्त असा चुरमा खाणार आम्ही. चुरमा सांगितलंय ते दाल बाटी सोबतच येतं ना. हा ना. अरे तुरंत ही म्हणताय तर हे आपली इथे डिश तयार होते दाल बाटी चुरमा. आपला चुरमा तयार होते आपल्या डोळ्यासमोरच बघू शकता. त्यामध्ये भरपूर तूप टाकून असं दाल बाटी आणि चुरमा आपल्याला सर्व केलं जातं. ही आली आपली तुपामध्ये डीप केलेली अशी दाल बाटी चुरमाची थाळी. मित्रांनो बघू शकता आपली ही डिश आपल्या समोर प्रिपेअर केली त्यांनी. तर आता आपली डिश तयार झालेली आहे. आपण ही टेस्ट करून बघणार आहे. ऍक्च्युअल मध्ये दाल बाटी चुरमा असतं कसं मी फर्स्ट टाइम खाणार आहे. दाल बाटी चुरमा एकदम मस्त आहे मस्त. हा ना. देसी घी में दाल बाटी चूरमा. यह है दाल. हमें भिख मंगे. ये भिख मंगा आ गया है. अमीर लोग दिखने हैं तो भिख मंगे आ जाते हैं. Guys, this is our squad. Now trying cultural food over here, which is called dal bhati churma. So, how's the taste? Samul, एक नंबर. एक number. संदीप, कशी टेस्ट बाळा? इकडे जाधव साहेब, टेस्ट कशी आहे? आणि आमचे बॉडी बिल्डर सलमान खान. सलमान खान. ये लोग है ना खाने नहीं दे रहे. बहुत बढ़िया है. इसमें कुछ रहता है क्या और? तर बघू शकता मित्रांनो हे दाल बाटी चुरमा एकदम बेस्ट अशी टेस्ट आहे. मी आतापर्यंत खाल्लेली बेस्ट म्हणलं तर बेस्ट ऑफ बेस्ट डिश आहे. कशाची कॉफी उंटाची का तो म्हशीची. Guys, this is उंटाच्या दुधाची कॉफी. याच्यावर तर डिस्कशन चाललंय सगळ्याचं. बाळासाहेब चॉक. कसं आहे उंटच आहे ना. तर तुम्ही खाटू श्यामवरून जर सालासर बाळाला जात असाल तर उज्ज्वला या ठिकाणी तुम्ही दाल बाटी चुरमा नक्की ट्राय करू शकता. कारण की बेस्ट आहे टेस्ट वाईज एक नंबर. तर चला आपल्या पुढच्या प्रवासाला चालू करूया. तर आता आपण चाललोय सालासर बालाजी या टेम्पलला. आम्ही टॅक्सी बुक केली. आम्हाला पडली 3,000 रुपयाला घाटू श्याम ते सालासर बालाजी. ती आम्हाला रिटर्न सोडेन जयपूरसाठी. तर काय आता आम्ही जस्ट पोहोचले सालासर या ठिकाणी. तर आता आम्ही जाणार आहे मंदिराकडे दर्शनास. उदय उदयपूर का उदय उदित. आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. आता आम्ही इथून मंदिराकडे जाणार. तिथून रांगेत दर्शन घेणार. हे आहे सालासर बालाजी मंदिर. हे बघू शकतो तुम्ही. आम्ही दर्शनाच्या रांगेत छान असं दर्शन झालेलं आहे. आम्ही बाहेर पडतो आता इथे दर्शन घेऊन. सुंदर अशी हनुमान महाराजांची मूर्ती आहे जी की भारतामध्ये पहिलं असं मंदिर आहे ज्याला दाढी-मूछ आहेत. ते एकमेव मंदिर सालासर बालाजी म्हणून राजस्थान मध्ये चोरू या गावामध्ये टेम्पल आहे. नंतर दर्शन घेऊन आलो. सगळ्यांनी झालमुरी खाल्ली. झालमुरी म्हणजे आपल्या इथली भेळ म्हणा. कारण की यामध्ये सर्व काही गोष्टी असतात मिक्स मध्ये. त्याला झालमुरी असं म्हणतात. तेच आता हे सगळे ट्राय करणार आहे आम्ही. गॅस तर ही आमची झालेली आहे झालमुरी. ही भेळ तयार झालेली आहे. झालमुरी म्हणजे भेळ आपल्या भाषेमध्ये. तर चला ट्राय. बस येत नाही. ये वाला शो नहीं डलता उसमें. चम्मच. हाँ डाल दो थोड़ा। कितने का है भैया 50 का एक 3 कडू कडू का लागते रे. कांद्याची पाती ती कडू लागतोय. मुक्कळ काही घे.
काय तोंड चौकील जाऊ. तर आता आम्ही चाललो आहे जयपूरसाठी. जयपूरसाठी आम्ही इथून बस बुक केलेलं आहे. बसचे तिकीट बुक केले आहेत 150 रुपये पर पर्सन. ते आम्हाला संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत जयपूरमध्ये सोडेल. आम्हाला आता 6 बस आहे इथून. तर इथून जयपूर जवळजवळ 100 किलोमीटर आहे. फिर इसका सुनेगा सुना सुना. दिल ना दिया. इथे आमचे श्याम भाऊचे गिरीश काकांना हे चाललं होतं टाइमपास, तोपर्यंत बस येतो. तर मित्रांनो आम्ही इथे रूम घेतलेली आहे. हे समोर बघू शकता तुम्ही, सिंडिकॅप मेट्रो स्टेशन. मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोरच आमची रूम आहे. ती पडली आम्हाला 2 days साठी आम्ही रूम बुक केलेली आहे. ती आम्हाला पडली जवळजवळ 3,500 रुपयापर्यंत 2 days साठी ह्या हॉटेलमध्ये. तर आता आपण बाहेर पडलोय जेवणा शोधात. जेवण वगैरे करू. सिंडिकॅप मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर संतोष हॉटेल म्हणून आहे, तिथं आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. तर इथं आपण जेवण ट्राय करणार. तर आमच्या ग्रुपच्या मुकदमाचं काम चाललंय जेवण ऑर्डर करायचं. हे काम त्यांच्याकडेच असते, कारण की ते अमाऊंट खर्च करतात त्यांच्याकडे दिलेली. त्यामुळे त्यांच्याकडेच डिपेंड राहतं ते काय ऑर्डर करणार काय नाही, कारण की बजेट हे त्यांच्याकडे असते. इधर बहुत ठंड लगता है. काहे ठंड काहे लगता है. इधर है ना पीछे एक पहाड़ है. अच्छा बर्फ गिरा है क्या. ना तालाब है ना. तालाब है. हाँ, बहुत ठंड लगता है. तर आता आपलं जेवण आलेलं आहे. हे आहे वीट रोटी आणि आपण मागवलं होतं एक पनीर मसाला, पालक पनीर. आता हे सगळं आपण ट्राय करूया आणि बघूया टेस्ट वाईज हे कसं आहे. कसं आहे क्वालिटी. चांगलं आहे. समाधान समाधान बरं दिसते पण बरंच आहे. हा का? जेवण कसं आहे. राजस्थानला आल्यापासून गोरा झालं. हा ना? टेस्ट वाईज तर जेवण ओके ओके आहे. इथे ट्राय करू शकता तुम्ही. बरं बरं. हिंदू सम्राट बाबासाहेब ठाकरेंचा विजय इकडे जयपूरचे 2 शूटर भेटलेत. खूप विचित्र आणि कॉमेडी मध्ये येते. त्यांनी आम्हाला खूप एंटरटेनमेंट केलंय. जेवण झालं सहजच रात्री. आता वाजले रात्रीच्या 12. तर आम्ही निघालोय हवा महल कडे रात्रीच्या 12 वाजता. आणि थंडी तर खूप विचित्र आहे. रात्रीचा व्ह्यू हा हवा महल. तर गुड नाईट मित्रांनो, उद्या आपण परत जयपूर पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. आता फक्त आपण हवा महल आलो, तर उद्या परत येऊया. उद्या आपण जयपूरमध्ये कुठे कुठे फिरणार आहे, काय काय बघणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. तर बाय बाय मित्रांनो, भेटूया सेकंड डे.